तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लक्षात घ्या की पोलीस भरती तोंडावर येऊन थांबलेली आहे आणि पोलीस भरतीचं ग्राउंड नक्की कधी होणार आहे, कारण की प्रत्येकाला माहिती आहे की फॉर्म भरायला चालू आहेत आणि फॉर्म जे आहे ते 29 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म असणार आहे. आता प्रत्येकाने फॉर्म भरलेला असेल, प्रत्येकाला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे ह्या भरती क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल तर कशा प्रकारे टिकावं लागेल आणि काय करावं लागेल हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. कारण की आता आपल्याला माहिती आहे की 1600 मीटर रनिंग वाटते तेवढी सोपी नाही मित्रांनो, कारण की प्रत्येक जण म्हणते की 1600 मीटर मारू शकतो, पण ही जी गोष्ट आहे ती एवढी वाटते तेवढी सोपी नाही. त्यानंतर 100 मीटरमध्ये प्रत्येकाचं मला माहिती 90% मुलांचं 100 मीटर आउट ऑफ जात नाही. ह्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि भरतीचं ग्राउंड आणि लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, किती तारखेला ग्राउंड चालू होणार आहे, कुठल्या महिन्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, ह्याच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट द्यायची असेल तर तुम्ही आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती ऑफिशियल माहिती जी बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता भरतीचं फॉर्म भरलेला आहे, प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे, प्रत्येकाला माहिती आहे की तरी प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे. तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक साधा आणि सरळ मार्ग दिसत आहे. तो मार्ग म्हणजे कुठला? तर आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती सर्वात तोंडावर आलेली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा आणि ग्राउंड म्हणजे ग्राउंड आणि लेखी परीक्षा एवढं झाले की सिलेक्शन होत आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये समज झालेला आहे आणि हा समज कशा प्रकारे याच्यामध्ये अडचणी निर्माण करू शकतो मित्रांनो. वाटते तेवढी पोलीस भरती सोपी राहिलेली नाही, कारण भरती क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला रोजच्या रोज ग्राउंडची तयारी करणे गरजेचे आहे. कारण की आता नवीन विद्यार्थी आहेत, कारण की ज्या ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीमध्ये त आणि म मध्ये देखील माहीत नाही, ते विद्यार्थी देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरून आता सध्या सांगत आहेत की पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय, ह्या जिल्ह्याला भरलाय, त्या जिल्ह्याला भरलाय. आम्ही जी माहिती सांगत आहे त्यांना नावं ठेवत आहेत. म्हणजे कशामुळे सांगत आहे की त्यांना एकदा जाऊन आल्याशिवाय कळत नाही, कारण की पोलीस भरतीचा जो झटका असतो तो कशा प्रकारे असतो. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वाटतं तेवढं सोपं नाही. 1600 मीटर म्हणजे 100 मीटर म्हणजे गोळा फेक. आता बऱ्याच जणांचं काय असते, गोळा आउट ऑफ जातो, 100 मीटर आउट ऑफ जात नाही, 1600 मीटर आउट ऑफ जातं तर गोळा आउट ऑफ जात नाही. अशा प्रकारे समस्या असतात. तर ह्या संपूर्ण या तिन्ही गोष्टीचा जर कॉम्बिनेशन आपल्याला एकत्र करायचं असेल तर कशा प्रकारे ह्याच्यामध्ये टिकावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे की रनिंग करत असताना आपण रोज रनिंग करत असाल. आता पोलीस भरतीचं ग्राउंड जवळ आलेला आहे. कोण म्हणते 20 डिसेंबरला ग्राउंड होणार, पण अजून देखील त्याची ऑफिशियल माहिती आलेली नाही. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होईल का नाही ही शक्यता फार कमी आहे, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होणे शक्य नाही. जर तुमचं ग्राउंड झालं तर आपल्याला माहिती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये शेवट मार्च महिन्यामध्ये ग्राउंड होऊ शकतं आणि लेखी परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये आणि निकाल जून जुलै आणि सिलेक्शन ऑगस्टला. म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे भरतीची प्रोसेस असणार आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होणार नाही हे देखील लक्षात घ्या, कारण की जर तुम्हाला ग्राउंडला तयारी करायला फॉर्मची मुदत संपल्यापासून कमीत कमी 1.5 महिन्याचा कालावधी फॉर्म दिला झाला म्हणजे ग्राउंडसाठी दिलेला असतो, म्हणजे तयारी करायसाठी दिलेला असतो. तर आता त्यामध्ये आपल्याला माहिती की सर्वात आधी ग्राउंड कोणाच असतं, प्रत्येक दुसरे जिल्हा आहेत, मुंबई सोडून दुसरे जिल्हा आहेत, त्या जिल्ह्याचे ग्राउंड चालू होतं. उदाहरण सोलापूर, धाराशिव, लातूर म्हणजे अशा पूर्णपणे जे जिल्हे आहेत त्याचं ग्राउंड चालू झालेलं असतं. आणि ह्या ग्राउंडमध्ये आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होणार नाही, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड जाऊ शकतं. तर आता आपल्याला ग्राउंडची तयारी किती टाईम केली पाहिजे. आता ग्राउंडची तयारी जर करत असाल तर तुम्हाला 2 टाईम ग्राउंडची तयारी करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टॅमिना वाढू शकतो. आता ग्राउंडची तयारी करत असताना SRPFला जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 5 किलोमीटर आणि 25 मिनिटात करावं लागते. त्यामध्ये गोळाफेक हे पोलीस भरतीला जसा प्रकारे गोळाफेक आहे त्याच प्रकारे SRPFला देखील आहे. 100 मीटर देखील त्याच प्रकारे आहे. फक्त 5 किलोमीटर 1600च्या ऐवजी 5 किलोमीटर अशा प्रकारे रनिंग असणार आहे. तर आता ही 5 किलोमीटर आपल्याला रनिंग करायची आहे आणि 1600 मीटर देखील रनिंग करायची. तर तुम्ही रोजच्या रोज टार्गेट करून आपण आठवड्यातून एकदा तर 1600 मीटरचा टायमिंग काढला पाहिजे. असं नाही म्हणत की रोज तुम्ही टायमिंग काढा किंवा काय नाही. रोज 5 ते 6 किलोमीटर रनिंग तुम्ही करणे गरजेचे आहे. जर एक टाइम करत असाल तर 5 किलोमीटर आणि 2 टाइम करत असाल तर 2.5 किलोमीटर रनिंग करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचं 1600 मीटर जे आहे ते आउट ऑफ होण्यास मदत लागेल. कारण की जेवढं तुम्ही रनिंग पुढे करताल तेवढं अलीकडे तुमचं जे आहे 1600 मीटर ते फास्टमध्ये होणार आहे. कारण की तुम्ही पुढे जायला तसं 2 किलोमीटरच्या पुढे गेले स्टेप वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तसंच 3 किलोमीटर गेल्यानंतर आणखीन स्टेप वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही सराव करत राहिला तर आता ही आपला कालावधी आहे तो सराव करायचा आहे, कारण की ह्या सरावामध्येच आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळणार आहे. हे लक्षात घ्या, कारण की कुठलीही गोष्ट सराव केल्याशिवाय होत नाही. तुमची परीक्षा असू द्या किंवा काय असू द्या, परीक्षेमध्ये देखील मार्क मिळवायचे असेल तुम्हाला अभ्यास करावा लागतो, म्हणजे त्याचा सराव करावा लागतो, तेव्हा ती तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला मदत होतं. अशाच प्रकारे पोलीस भरतीचा सराव देखील करावा लागतो, कारण की रोज 5 किलोमीटर रनिंगचं टार्गेट ठेवा. तुमची कितीही असू द्या, स्लो एकदम कासवाच्या गतीनं पळा, पण 5 किलोमीटर रनिंग करा हे देखील तुम्हाला सांगत आहे. आणि 2 टाइम रनिंग करा, जेणेकरून तुम्हाला 100% आउट ऑफ मिळण्यासाठी मदत होईल. हे तुम्हाला एक तंत्र सांगितलेलं आहे, मंत्र सांगितलेलं हे लक्षात ठेवा.
आता लेखी परीक्षेची तयारी कशा प्रकारे करायची, तर लेखीची तयारी करत असाल तर आता बरेच जण काही कामावर असतात, कोणी जॉब करत असते, कोणी अभ्यास करत असतं, पण बरेचसे विद्यार्थी घेतले आहेत ते जॉब करणारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे जे प्रायव्हेटला जॉब करतात त्यांनी या पोलीस भरतीला फॉर्म भरलेला. आता या प्रायव्हेटमध्ये जॉब करून कशा प्रकारे पोलीस भरतीचं ग्राउंड मेंटेन करायचं, लेखी परीक्षा मेंटेन करायची हे देखील तुम्हाला सांगणार. तर लेखी परीक्षा करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी किंवा दुपारी वेळ मिळत असेल तर संध्याकाळी दुपारी अभ्यास प्रत्येक विषयावाईचा अभ्यास करायचा. म्हणजे आठवड्याला आता समजा मराठी एक आठवडा घेतलं तर पुढल्या आठवड्यात गणित घ्यायचं, त्या पुढल्या आठवड्यात बुद्धिमत्ता घ्यायचं, त्या पुढल्या आठवड्यात इतिहास भूगोल घ्यायचा. अशा प्रकारे जर अभ्यास केला, परिसर अभ्यास जर अभ्यास केला तर 100% तुम्ही मॅनेजमेंट नियोजन करून जर अभ्यास केला तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये पात्र व्हाल. लेखी परीक्षेला देखील मार्क पडू शकतो. म्हणजे लेखी परीक्षेला आपल्याला फार वेळ मिळतो, त्यामुळे तुम्हाला ग्राउंडची सध्या तयारी करायची असेल तर ग्राउंडला चांगल्या प्रकारे मार्क मिळेल तर पूर्णपणे ट्रिक्स जे आहेत आपण चॅनलवर सांगत आलेलो आहे. आणि पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती केव्हा ग्राउंड होणार आहे, प्रत्येक जिहार आल्यावर कुठलाही जिहार येऊ द्या, पोलीस भरती संदर्भात काही बदल होऊ द्या, आपल्या चॅनलवर सर्वात आधी माहिती असते. त्यामुळे तुम्ही पोलीस भरती संदर्भात माहिती जर पाहिजे असेल, आता आपण गेलो सांगितलं होती कट ऑफ कशा प्रकारे लागणार, काय लागणार हे देखील तुम्हाला मी सांगत राहणार आहे. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या नवीन नवीन काही त्रास असणार आहे. तुम्ही आपली YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आम्ही तुम्हाला माहिती देण्याचं काम करू, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती आणखीन काही भर कानावर पडेल. आता मी तुम्हाला सांगितले कशा प्रकारे रोजच्या रोज या गोष्टी जर ऐकल्या, मोटिवेशनल तुम्ही ऐकलं तर तुम्ही 100% याच्यामध्ये यश मिळू शकाल. कारण की हे जे कालावधी आहे, आता आजकाल रील बघण्याचा वेळ घालवण्याचा उपयोग नाही, किंवा रील स्क्रोल करून इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून रील सोडून काही उपयोग नाही मित्रांनो. जर तुम्हाला जर खरोखरच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला 100% याच्यामध्ये हा एक दिवस आहे. ह्या दिवसात जर तुम्ही आजकाल अभ्यास केला, व्यायाम केला तर तुम्ही 100% याच्यामध्ये पात्र होणार. भविष्यात तुम्ही कधीही रील बघू शकता, कधीही दुसरा व्हिडिओ बघू शकता, युट्यूबवर वेब सिरीज बघू शकता. पण आता ही सध्या जी आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहे, तुम्हाला आता ही माहिती ऐकायला बरोबर वाटत नाही, पण मित्रांनो ही लक्षात घ्या, हीच माहिती तुमचं उद्या भविष्य घडवणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला परत 100% ह्याची आठवण होणार आहे की आम्ही काय सांगतोय, आणि परत तुम्ही वेळ निघून गेल्यावर काय बघत बसणार ते तुम्हाला लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 100% पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे माहितीची आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे देखील करत राहणार आहे. तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.